नमस्कार. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. नवी महानगरपालिकेचे आरोग्य समितीचे उपसभापती व घनसोलीचे नगरसेवक गणेश सकपाळ यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. सामाजिक बांधिलकी या हेतून आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले. या शिबिराला राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी शिबिराला भेट दिली व गणेश सकपाळ यांना पुढील वाटचालीसाठी व आरोग्य निरोगी राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या शिबिरामध्ये 125 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 75 नागरिकांनी HIV तपासणी करून घेतली तर 50 नागरिकांनी मोतीबिंदू तपासणी केली. 50 आभा कार्ड देण्यात आले. या प्रसंगी भाजपचे नगरसेवक, नगरसेविका, समाजसेवक, समाजसेविका व घनसोली गावातील भाजपचे असंख्य कार्यकर्ते या शिबिराला उपस्थित होते तर असंख्य नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. सन्मान्य नगरसेवक गणेश सकपाळ यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्तानं मोठ्या कशाही प्रकारच्या त्याला आपण शो शायनिंगचा प्रकार न करता जनतेच्या सेवेला अनुलक्षून आज देशामध्ये रक्ताची फार गरज आहे आणि म्हणून त्याने रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि जी काही माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी श्री गणेश नाईक ब्लड डोनर चेन या माध्यमातून रक्त लोकांच्याकडून दान करून घेणं आणि ते गरजू लोकांना देण्याचा उपक्रम केलेला आहे. त्याच ह्या संपूर्ण प्रवाहामध्ये गणेश सकपाळचा आजचा दिवस आहे. त्याला उदंड आयुष्य लाभो, त्याच्यातून सत्कर्म हो, सत्कार्य हो ही सदिच्छा. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे की एक पेड़ अपने माँ के नाम. त्याच्याच प्रवाहाचा पुढचा टप्पा म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 200 कोटी झाडं लावायचा संकल्प केला होता, तर त्याच्या सुधारणा केली 300 कोटी. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना 1947 रोजी मिळालेलं स्वातंत्र्य त्याच्यानंतर 100 वर्षामध्ये म्हणजे 2047 साली हा देश जगाचं नेतृत्व करेल. नेतृत्व म्हणजे जगामध्ये मनशांती राहावी, जगाचा शांततेचा प्रवाह राहावा, लिव्ह अँड लेट लिव्ह, जगाने जगू द्या हा मंत्र त्या ठिकाणी जपला जावा. याकरता मोदीजींची जी धडपड चालू आहे त्याचाच भाग म्हणून या आता गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये पाऊस सुरू झाला, 6 महिने पाऊस राहिला. हे कसली लक्षणं आहेत? ही ग्लोबल वॉर्मिंगची लक्षणं आहेत. अकाली पाऊस पडणं हे बदललेल्या वातावरणाचे लक्षण आहे. आणि म्हणून जर का आज आपल्या राज्यानं 300 कोटी झाडं लावायचा संकल्प ठेवलेला, देशातल्या सर्व राज्यांनी हा संकल्प ठेवला. अमेरिका, युरोप, मिडल ईस्ट, काही काही जगातल्या देशामध्ये 70% हिरवगार वातावरण असलेला प्रदेश आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 21% जंगल आहे.
तो टप्पा 33% नेण्याची आपली संकल्पना आहे आणि त्याकरता सामाजिक वनीकरण सोशल फॉरेस्टच्या माध्यमातून म्हणजे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये नगरपालिकेमध्ये महापालिकेमध्ये MIDC सिडको हाडको कडको ज्या सगळ्या संस्था आहेत त्या संस्थांच्या परिसरात सुद्धा झाडं लावावी. दॅट्स कॉल सोशल फॉरेस्ट. आणि अशा सर्व जबाबदारीची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे दिलेली आहे आणि त्याकरता आम्ही टिश्यू कल्चरच्या माध्यमातून आम्ही रोपं तयार करणार आहोत. कोकणाकरता शहापूरमध्ये एक टिश्यू कल्चरची नर्सरी तयार करतोय. पुणे येथे पश्चिम महाराष्ट्राकरता, संभाजीनगर येथे मराठवाड्याकरता, खानदेशाकरता जळगाव ठिकाणी आणि नागपूरला विदर्भामध्ये. तर अशा प्रकारच्या या टिश्यू कल्चरच्या लॅब तयार करून रोपं तयार करणं, त्याची जोपासना करणं आणि ती लागवड करणं हा मोठा उद्दिष्ट ठेवलेला. 2029ला त्या धरणाचं पाणी आपल्याला मिळेल, पोशीर धरण. आणि भविष्य काळामध्ये लोकांनी पाणी जपून वापरलं पाहिजे. गरज पडली तर जसं मुंबईमध्ये समुद्राच्या पाण्यापासून पाणी करण्याची भूमिका घेतलेली आहे, आपल्या नवी मुंबईला ह्या टप्प्यात त्याची गरज भासणार नाही. आता हे पोशीर धरणातलं पाणी आपल्याला उपलब्ध होईल ते 2050 सालापर्यंत पाणी पुरणार आहे. म्हणजे नवी मुंबईची जनता भाग्यवान आहे. 24/7 असं 12 महिने 24 तास पाणी मिळणारं शहर म्हणजे नवी मुंबई शहर. परंतु या शहरामध्ये अजून बऱ्याचशा कमतरता आहेत, त्या पूर्ण मी श्री ईश्वर गंगाधर महाले, राहणार गंचुलेगाव, छत्रपती शिवाजी तलाव. आज गणेशदादा सप्ताह नगरसेवक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर ठेवलेले होते. त्या निमित्ताने आज मी स्वखुशीने रक्तदान करण्यासाठी आलो. मी 90% दिव्यांग असून माझं रक्तदान हे सर्वात महादान असून मी आज स्वखुशीने रक्तदान केलेले आहे. आणि माझं आजपर्यंत 51 वेळेस रक्तदान झालेलं आहे. त्या निमित्ताने नाईक साहेब मंत्री यांच्या माझा सत्कार करण्यात आला. त्याबद्दल मी गणेशदादा सपकाळ यांचे धन्यवाद मानू. 11 मे माझा वाढदिवस असतो, परंतु जी काही अमानुष गोष्ट नसरापूर या ठिकाणी घडली, एका चिमुकलीवरती अत्याचार करून तिचं हत्या करण्यात आली. काळीमा फासणारी अशी गोष्ट या महाराष्ट्रामध्ये घडली. आणि निश्चितच या घटनेनंतर मन मानत नव्हतं असं काही उत्सव, आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करावा म्हणून. याकरिताच मी व माझे सर्व सहकारी यांनी आपण हा कुठलाही उत्सव साजरा न करता समाजाप्रती बांधिलकी ठेवून सध्या संपूर्ण शहरामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्याचप्रमाणे रुग्णांना ऑपरेशनच्या वेळी लागणारं रक्त हे कमी पडत आहे. हे लक्षात घेता मी व माझ्या सहकाऱ्यांनी रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. शांत पद्धतीने आम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त रक्त जमा करण्याचा प्रयत्न करत आहोत. गणेश नाईक ब्लड डोनेशन कॅम्प यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही रक्त संकलित करत आहोत. त्याचप्रमाणे मोती बिंदू शिबिर जे नागरिकांना अंधत्वाच्या कडे घेऊन जातं, अशा मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आज या ठिकाणी आमच्या संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात आलेलं आहे. जवळपास आतापर्यंत आम्ही 1500 लोकांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत. आणि आजही आम्ही हे शस्त्रक्रिया शिबिर या ठिकाणी या उपक्रम राबवलेला आहे. आणि निश्चितच नवी मुंबईचे लोकनेते त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी या रक्तदान शिबिरास भेट देऊन सर्व रक्तदात्यांचं आभार व्यक्त केले की निश्चितच गरजेच्या काळात आपण या ठिकाणी रक्तदान करत आहात. त्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले.